शेतकऱ्यांना वारंवार संकटाचा सामना करावा लागत आहे। आता मोर्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावर दुसरं संकट आले आहे। आधी सोयाबीन पीक उगवलं नाही आणि जे उगवलं त्याच्यावर खोडकिड्याने मारा केला आहे। आज मोर्शी तालुक्यातील लाडकी या गावात माजी कृषी मंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली व ह्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सुद्धा राज्य सरकारला केली आहे। अमरावती विभागात सोयाबीन न उगवल्याच्या 30,000च्या वर तक्रारी दाखल झाल्या होत्या, परंतु त्यातही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। त्यातच आता ह्याच सोयाबीन पिकाची खोडकीड ह्या नावाच्या किड्याने पिकाचे नुकसान केले आहे। हा किडा मूळपासून जाणार रस रोखून घेतो आणि पिकांना शेंगा येत नाही व पीक हे पिवळे पडतात व त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे। यात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व ह्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी माजी कृषी मंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे। मी अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यामध्ये लाडकी गावामध्ये आहे आणि या गावामध्ये सोयाबीनवर खोडकीड आलेली आहे। आता हे सोयाबीनच्या शेंगा लागलेलं हे सोयाबीनचं रोपटं आहे आणि ह्या खोडामध्ये संपूर्णतः कीड आलेली आहे आणि त्यामुळं हे झाडच संपूर्णतः खोडापासून पोखरल्या जातं आणि हा रस जो आहे मुळापासून जाणारा हा रस त्या शेंगांपर्यंत फुलोरापर्यंत पोचत नाही आणि त्यामुळं शून्य उत्पन्न या माध्यमातून सोयाबीनचं होणार आहे। आणि संपूर्ण या शेतामध्ये आपण पाहतो आहे की सोयाबीन आहे आणि या शेतकऱ्याला खोडकिडीने या सोयाबीनच्या खोडकिडीने संपूर्णतः ग्रासलेलं आहे आणि त्याच्यामुळं 100% नुकसान होणार आहे। परंतु आतापर्यंत कृषी खात्यानं कोणतीही दखल घेतलेली नाही, कृषी खात्याने सर्वेक्षणही केलं नाही आणि हा संपूर्ण मोर्शी, वरोड, चांदूर बाजार, अचलपूर या परिसरामध्ये हा खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे आणि त्यामुळं सोयाबीनचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आणि म्हणून शासनाला, कृषी विभागाला माझी विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब सर्वेक्षण करावं। संजय गारपवारसह दत्तराज एंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।